फ्रेंड्स, वेलकम बॅक टू श्रीज वाईफ। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बीटरूट हलव्याची रेसिपी। सो बघू आजचा माझा बीटरूटचा हलवा कसा बनतो तर लेट्स ट्राय इट। आधी तर थोडी असं भीती वाटत होती की ब्लॉगिंग अँड ऑल कंटिन्यू नाही करू शकणार मी, बट फॅमिली खूप चांगली सपोर्टिव्ह भेटली, त्यामुळे मी कंटिन्यू करणार आहे माझं यूट्यूब। तर फ्रेंड्स, इथे लागणारं बीटरूट हलव्यासाठी इथे बीट मी किसून घेतलेले आहेत आणि अजून सगळ्यात आधी आपण सॉरी थोडं डिस्टर्बिंग असं त्याचा नॉईस। तर फ्रेंड्स आधी आपण याच्यात तूप टाकून घेऊ आणि तुपात हे शिजवून घेऊ। मी तूप टाकून घेतलंय हलव्यामध्ये आणि आता हे गाजर, किसलेलं गाजर मी यात टाकणार आहे। सॉरी, बीटरूट, गाजर नाही। आपण बनवतोय आज बीटरूटचा हलवा आणि तो खूप जास्त हेल्दी असतो। याच्यात अजून पण मला एवढं परफेक्ट कुकिंग नाही आहे, मी फक्त ट्राय करते। शर्मा की दुल्हन जो ब्याह के आई, संग टू सीटर सोफा ले आई। त्याला आता तूप टाकून आपण शिजवून घेऊ। ताट तिकडे ठेवून पावडर आणि थोडा खवा पण ऍड करणार आहे। सो तर फ्रेंड्स, आपण बघू शकतो जो मी हलवा शिजवायला ठेवला होता तो अजून शिजलेला नाहीये। मीन्स मी बघितलंच नाही किती मिनिट झाले। होऊ देऊ आपण त्याला आणि तुम्हाला दाखवते मी अजून।
थांब मी सांगणार. He was like, apple. Smile. असू दे. चालेल. याच्यात टाकलंय दूध आणि हे दूध टाकून शिजवू देते आता. झालं त्यांचं. झालं. टाकली साखर. आता साखर ती मेल्ट झाली आहे आणि साखर विरघळून झाल्यावर यात मी टाकणार आहे थोडं मिल्क पावडर आणि खवा आणि मग वरतून ड्रायफ्रुट्स टाकून देईल. पेंडिंग क्यों रहेगा किसी का स्टेटस? अरे ये पहली पॉलिंग में ही, अरे भाई तुम सुनो यार, ये पहली पॉलिंग में ही वो कर ले रहा है ना एक्सेप्ट. अरे भाई अभी पेंडिंग देखो. यात आता ऍड केला मी थोडा खवा आणि ऍड केला मी थोडा खवा आणि मिल्क पावडर आणि अजून त्याला थोडासा शिजू देणार आहे. जे मॉइस्ट दिसतंय ते पूर्ण ड्राय होऊ द्यायचं त्याला. असं हे जे पाणी आहे हे पूर्ण ड्राय होऊ द्यायचं. जे मॉइश्चर आहे त्यात ते पूर्ण ड्राय झाल्यावर मग ते असं म्हणतात ना ते कोरडा होऊन मग तो रवेदार लागेल. तसं मग टाकणार आहे मी त्याच्यात ड्रायफ्रुट्स. आता यात टाकले मी ड्रायफ्रुट्स. हो ना. आता खूप सारं मॉइश्चर त्याचं ड्राय झालेलं आहे. बघू शकतो. तो हलवा, बीटचा हलवा जो आपण बनवला आहे तो जवळजवळ झालेला आहे. त्याचं सगळं पाणी ड्राय झालेलं आहे. मॉइश्चर सगळं ड्राय झालेलं आहे. बघा किती छान दिसतोय. वाव वाव. आता हलवा पूर्ण बनवून झालेला आहे. का छान वास येतोय त्याचा. मम्मींना ट्राय करायला देऊ आपण. हां जाऊ. मम्मी करून बघा बरं कसं आहे. कसा बनला? छान एकदम. कैसा है? नाइस. रियली नाइस. बनवून झालाय. आता आपण त्याला सर्व करू मस्त.
बघा बीटचा हलवा जो आपण बनवला आहे तो जवळजवळ झालेला आहे. त्याचं सगळं पाणी ड्राय झालेलं आहे, मॉइश्चर सगळं ड्राय झालेलं आहे. बघा किती छान दिसतोय, वाव. करून बघणार आहे की कसा झाला. तर आजचा व्लॉग आपण इथेच थांबवतोय आणि भेटूया नवीन व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.